परभणी मनपामध्ये युती न केल्यामुळे भाजप आणि शिवसेनेला फटका बसला आणि त्यानंतर शिवसेना आणि भाजपने पुन्हा सामंजस्याची भूमिका घेऊन संयुक्त पत्रकार परिषद घेतली आणि युती झाल्याचं स्पष्ट केलं. पण आता पुन्हा एक नव्यानं चर्चा येतात की भाजपच्या काही लोकांनी उमेदवारी अर्ज जे दाखल केले होते ते मागेच घेतले नाही आणि त्यामुळं भाजप शिवसेनेची युती जी आहे ती फिसकटली आहे. आपल्यासोबत या संदर्भात बोलण्यासाठी परभणीचे संपर्क प्रमुख आनंदजी भरोसे आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. नेमका सगळा काय प्रकार आहे? मागच्या वेळेस सुद्धा युती आयत्या वेळी फिसकटली आणि आता युती झालं असं सांगितलं जात होतं. आता असं कळतंय की युती फिसकटलेली आहे पुन्हा एकदा. अगदी बरोबर आहे. आमची तर मानसिकता युती करायचीच होते. आदरणीय आमचे शिवसेनेचे नेते आणि मंत्री महोदय संजय राठोड साहेब, जिल्हा प्रमुख आनंद भरोसे, राजू कापसे, आम्ही सर्वजण आणि त्यांचे सर्वजण मिटिंग झाली. सकाळपासून संध्याकाळपर्यंत मिटिंगा झाल्या, युती ठरली, फायनल झाली आणि नंतर त्यांनी स्वतःहून काही मतदारसंघामध्ये त्यांनी फॉर्म बी फॉर्म दिले आणि त्यांनीच युतीला खो घातलेला आहे. आम्ही नाही, आमच्याकडून आमची मानसिकता होती आणि युती करायची आमची तयारी पण होती. तुम्ही खूप कमी पण जागा घेतल्या होत्या दोन्ही मतदारसंघात, मला वाटतं 5 ते 6 जागी बघितल्या होत्या. अगदी बरोबर आहे. आता आता कुठं म्हणजे फिसकटला नेमकी कुठल्या याच्यातली ही सगळी जागा, कुठल्या उमेदवारी अर्ज कुठं दाखल केली आहे? त्यांनी काय केलं, परभणी ग्रामीणला आमचे जिल्हा प्रमुख आनंद भरोसे त्यांच्या मतदारसंघामध्ये 2 सर्कल आम्ही आणि 2 सर्कल त्यांनी असं ठरलेलं होतं. तरीसुद्धा त्यांनी आमच्या 2 सर्कलमध्ये जिथं युती आहे तिथे त्यांनी उमेदवार दिलेत. आम्ही आमचे उमेदवार दिलेसुद्धा नाहीत, आम्ही एबी फॉर्मसुद्धा दिला नाही, तरी त्यांच्याकडून युतीला दगाफटका झालेला आहे. तुम्ही ज्या दिवशी बैठक झाली, युती झाली त्यानंतर एबी फॉर्म सुद्धा दिले नाही असं सांगतात. मागच्या वेळी सुद्धा हाच प्रकार घडला होता. तुमचे जे जिल्हा प्रमुख आहेत त्यांनी आरोप केले होते की काही लोकांसाठी युती तोडण्यात आली आहे. सातत्याने भाजपकडून असं का होतं? जिल्हा प्रमुखाने आमच्या गेल्या वेळी जे बोललं होतं ते बरोबर होतं. मी त्यावेळेला नव्हतो, पण ह्याही वेळेला त्यांनी जिल्हा प्रमुख आणि शिवसेनेची तसंच त्यांनी हे केलं, विश्वासघात केला आणि युती त्यांनीच तोडली. आम्ही युती तोडलेली नाही. जिल्हाभरात सुद्धा युती होईल असं बोललं जात होतं. पाथरी मतदारसंघात पण होईल, पण जी झाली होती 2 मतदारसंघात ती सुद्धा फिसकटली आहे. आम्ही पाथरी मतदारसंघामध्ये त्यांना सुरुवातीला आम्ही 3 जागा द्यायचं कबूलही केलं होतं. गंगाखेड मतदारसंघामध्ये आम्ही 3च जागा मागितल्या होत्या, पण आम्हाला रत्नाकर गुट्टेंच्या हवाली त्यांनी पक्ष केला आणि सगळे कमळ चिन्ह त्यांच्या हातात दिले आणि उमेदवार रत्नाकर गुट्टे साहेबांनी दिले आणि आम्हाला सांगितलं की तुम्हाला 1च जागा देतो. तर आम्ही सांगितलं 1 नाही, आम्हाला कमीत कमी 3 जागा द्या. परभणी ग्रामीणला आम्हाला 2 द्या असं ठरलं होतं. पाथरीमध्ये आम्ही तुम्हाला 3 देतो, पण त्यांनी ऐन टायमाला परत आम्हाला आमच्याशी विश्वासघात केला. आता जिल्ह्यामध्ये आपण किती जागा लढतोय? एकूण 4 मतदारसंघ आहे, विधानसभा आहे आणि 54 जागा एकूण जिल्हा परिषद. त्यापैकी किती जागा लढतोय आपण? आता शिवसेना स्वबळ पुन्हा आजमावते. 31 जागा आपण 31 जागा लढवतोय आणि 62 पंचायत समिती आपण लढवतोय आणि आपण आता पूर्ण ताकदीने लढणार आहोत. आम्हाला एकदा विश्वासात आमच्यासोबत झाला आहे, त्यामुळे आता आम्ही आमची शिवसेना स्टाईलनी आणि गनिमी काव्याने आम्ही या ठिकाणी आता निवडणूक लढणार आहोत. आपल्यासोबत जिल्हा प्रमुख आहेत आनंदजी भरोसे. मागच्या वेळेस सुद्धा असंच झालंय. तुम्ही मागच्या वेळेस पण म्हणला की भाजपनं खंजीर खुपसलं पाठीत वगैरे. पुन्हा युती संदर्भात ती चर्चा झाली. असं का होतंय नेमकं सातत्यानं? कसं आहे की महानगरपालिकेचा अनुभव बघता आम्ही जिल्हा परिषदला सर्व जागेंची तयारी केलेली असतात. त्या ठिकाणी आमचे वरिष्ठ नेते या ठिकाणी आणि मंत्री संजय राठोड साहेब आणि जाधव साहेब या ठिकाणी युतीच्या अनुषंगानं 2-3 बैठका झाल्या. 2-3 बैठकीमध्ये मार्गसुद्धा निघाला. पण मार्ग निघाला असताना देखील त्यांनी या ठिकाणी परभणीमध्ये 2 जागेवर शिवसेना लढवणार आणि 2 जागेवर भारतीय जनता पार्टी लढवणार. त्या अनुषंगाचं या ठिकाणी आम्हाला जाधव साहेब या ठिकाणी एबी फॉर्म घेऊन आले आणि त्यांचा शब्द आम्ही पाळला भारतीय जनता पार्टीचा. पण भारतीय जनता पार्टीनं जसं महानगरपालिकेला केलं त्याचीच पुनरावृत्ती या ठिकाणी करून घेतली. मग सेलू जिंतूर मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी आम्ही त्यांना 6 जागा मागितलेल्या होत्या. 6 पैकी त्यांनी 2 देऊ करतो असं सांगितलेलं होतं. पण 2 देत असताना सुद्धा त्या ठिकाणी 2 जागेवर सुद्धा त्यांनी स्वतःचाच उमेदवार त्या ठिकाणी दिला आणि एबी फॉर्म सुद्धा त्या ठिकाणी दिलेला आहे. मग आता या ठिकाणी आम्ही जिंतूर सेलू मतदारसंघामध्ये 4 आणि परभणी विधानसभा मतदारसंघामध्ये 4 अशा 8 जागा या ठिकाणी आम्ही आमच्या लढवत आहोत. दगाफटका झालाय असं वाटतंय तुम्हाला? 100% दगाफटका त्यांनी केलेला आहे. आम्ही एवढी सकाळपासून संध्याकाळी रात्री 1:30 वाजेपर्यंत आम्ही चर्चा केली. आम्ही बोर्डीकर साहेबांच्या घरी, मी जिल्हा प्रमुख आणि आमचे लोकसभा प्रमुख तिघे रात्री 1:30 वाजेपर्यंत बसलो. होय होय म्हटलं, आम्हाला देतो म्हटले आणि तिथले फॉर्म आम्ही एबी फॉर्म आम्ही तिथे देणार नाही, तुम्ही तिथे देऊ नका असं जागेवर समझोता झाला. तरी दुसऱ्या दिवशी जे करायचं तेच त्यांनी केलं.
आता पुन्हा काही चर्चा वगैरे होणार आहे का आता युती तुटलेलीच आहे? हे बघा, त्यांनी जर समोर आले आणि चर्चा केली तर आम्ही दिलेले बी फॉर्म आम्ही काय जिंतूरमध्ये दिले असतील आम्ही वापस घ्यायला तयार आहेत. त्यांनी इथे दिलेले आहेत, त्यांनी वापस घ्यावे. एकूणच युती फिसकटलेली आहे, पुन्हा चर्चा होण्याची शक्यता आहे, पण जवळपास सातत्यानं भाजप धोका देते असा आरोप जे आहे ते शिवसेनेच्या वतीने केला जातोय. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेशसह गजानन देशमुख, TV9 मराठी, परभणी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.